आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला होता आम्ही हॉटेलपर्यंत पोहोचलो होतो. तर हॉटेल तर खूप मस्तच आहे आणि 10:30 वाजले, त्यामुळे आता ब्रेकफास्ट टाईम आहे, म्हणून आम्ही आता ब्रेकफास्ट पण करून घेतो. संध्याकाळपर्यंत टाईम आहे, म्हणून चिपकूक म्हणत होती इथेच जवळ कुठेतरी फिरायला जाऊया. पण माझ्यात फिरायला जायची अजिबात ताकद नाही आहे, कारण कालपासून मी अजिबात झोपलो नाही आहे. त्याच्यामुळे मी आता ब्रेकफास्ट करून डायरेक्ट झोपणार आहे. ब्रेकफास्टमध्ये एवढं काय खास दिसत नव्हतं आणि नॉनव्हेज होतं सगळं ब्रेकफास्टमध्ये. त्याच्यामुळे मग मी क्लोजन आणि जामच घेतला आहे. तर आता मी हॉटेल रूममध्ये चेक इन केलं आहे. तर असा रूम आहे, एकदम 5 स्टार हॉटेल आहे. इथे मी या बॅग्स वगैरे ठेवल्या आहेत. तो वॉशरूम दाखवतो. इथे हा वॉशरूम आहे, ते बाथटब पण आहे. पण हॉटेलचा आनंद आम्हाला घ्यायला मिळणार नाही आहे, कारण आम्ही इथे फक्त 4 ते 5 तासच थांबणार आहोत. आता इथे 12 वाजलेत आणि इथे संध्याकाळी 5 वाजता चेकआउट आहे, कारण 8 वाजता शिप येणार आहे आणि मग शिपवरती जॉईनिंग करायचं आहे. त्यामुळे इथून मग 5 वाजताच आम्हाला निघावं लागेल. त्यामुळे मग इथून 5 वाजता चेकआउट आहे. मग आता जे काय 4-5 तास आहेत जरा आराम करून घेतो, कारण झोप तर अजिबात पूर्ण नाही झाली, कारण सकाळी 6:30ची फ्लाईट होती. त्याच्यामुळे 1 वाजताच घरातून निघालेलो आणि पूर्ण रात्रभर जागाच होतो. त्यामुळे आता 2-3 तास जरा चांगलं झोपून घेतो, कारण नंतर मग शिपवरती गेल्या गेल्या लगेच कामाला सुरुवात करावी लागेल. तर आता जरा मी आराम करतो. आता झोपून उठलो, एकदम मस्त झोप लागली. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि एवढी झोप लागली की मी जेवायला पण नाही उठलो. चांगला आराम मिळाला, कारण काल खूप धावपळ झाली होती आणि माझं नशीब चांगलं आहे की मला प्रत्येक वेळी जॉईनिंगच्या ते हॉटेल मिळतंच, त्याच्यामुळे आराम करायला मिळतो. नाहीतर काय काय वेळी ट्रॅव्हल करून डायरेक्ट तसंच शिपवरती चढावं लागतं, मग आराम अजिबात नाही मिळत. पण आता चांगला आराम मिळाला आहे, झोप पण मस्त पूर्ण झाली आहे. आता जरा आंघोळीला जातो, आंघोळ पण करून घेतो, म्हणजे अजून एकदम जरा फ्रेश वाटेल आणि मग चहा कॉफी वगैरे बनवतो इथे. आंघोळ झाली. आता खरं तर बाथटबमध्ये आंघोळ करायची होती, पण आता टाईम कमी असल्यामुळे पटकन मग शॉवरवरतीच गेली आणि आता जरा कॉफी बनवून घेतो. आता रेडी होऊन बसलोय मी. आता कधी पण कॉल येईल, कारण 6 वाजलेत. आपली शिप तिथे 10 वाजता येणार आहे पोर्टवरती. पण इथून पोर्टपर्यंत जायला कारने 1 तास लागतो, त्यामुळे आम्हाला 6 वाजताच घेऊन जाणार आणि सगळं पेपरवर्क पण असेल, त्यामुळे मग 4 तास आम्हाला आधीच घेऊन जाणार आहेत. मग मी आता घरी कॉल करून घेतो, कारण इथं हॉटेलमध्ये आता वायफाय आहे, पण इथून बाहेर पडल्यावरती आता शिपवरती पोचल्यावरती कधी वायफाय मिळेल तेव्हा मिळेल, त्यामुळे आता कॉल वगैरे करून घेतो. चला मी आता निघतोय. आता रिसेप्शनवरून कॉल आला होता, एजंट इथे खाली येऊन थांबला आहे. तर आता आम्ही जातोय. आता आम्हाला इथून पोर्टवर जायला 1 तास लागणार आहे कारने, आणि मग आता एजंटच घेऊन जाईल कारने आणि मग शिपवर आम्ही चढू रात्री 10 वाजता. तर आमचं जॉईनिंग कोलंबोच्या गाला पोर्टवरून आहे आणि गाला पोर्ट हॉटेलपासून 1 तासाच्या अंतरावर आहे कारने. तर तिथेच आता आम्ही जातोय. तर आता आम्ही पोर्टजवळ पोचलो आहे. पोचेपर्यंत रात्र झाली आणि आता पोर्टजवळ पण इमिग्रेशन केलं जातं, तर इमिग्रेशनसाठीच आम्ही आता थांबलो आहे. तर आता आम्ही या छोट्या शिपमध्ये बसून आमच्या मोठ्या शिपपर्यंत जाणार आहोत, कारण ती शिप खूप मोठी असल्यामुळे पोर्टजवळ येत नाही, म्हणून मग ही शिप आम्हाला घेऊन आमच्या मोठ्या शिपवरती नेऊन सोडणार आहे.
तर आता आम्ही या छोट्या बोटवरती चढलो आहे आणि ह्या बोटने आमच्या शिपवरती जाण्यासाठी 1.5 तास लागणार आहे. तर आता त्या शिपवरती 9 महिने काढणं जेवढं कठीण आहे तेवढेच ह्या आता 1.5 तास ह्या बोटमध्ये काढणं कठीण आहे. कारण ही बोट छोटी असल्यामुळे खूप जोराजोरात हलते, त्यामुळे आत्ताचा हा 1.5 तास खूप हालाखीचा जाणार आहे. तर आता आम्ही छोट्या बोटने 1.5 तासाचा प्रवास करून आमच्या शिपजवळ पोचलो आहे. तर बाहेर तुम्ही बघू शकता केवढी मोठी शिप आहे. आता जरा काळोख असल्यामुळे नीट दिसत नाही आहे. तर आता आम्हाला शिपवरती चढण्यासाठी पायलट लॅडर पण रेडी करतायत. या लॅडरच्या सहाय्याने आता आम्ही वरती जाणार आहोत. तर रफ सी असल्यामुळे छोटी बोट खूप हलत होती, त्यामुळे पॅलेट लॅडरने चढणं वरती पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मग आता हे बास्केट खाली येतं आहे आणि या बास्केटमध्ये बसून आता आम्ही वरती जाणार आहोत. तर फायनली आता आम्ही शिपवरती नीट पोचलो आहे आणि आमचं सामान पण आता वरती आलं आहे. जसे आम्ही या बास्केटमध्ये बसून वरती आलो तसे ऑफ सायनर्स या बास्केटमध्ये बसून खाली जात आहेत. तर आता फायनली मी शिपवरती पोचलो आहे. इथे सामान ठेवलं आहे. तर अशी केबिन आहे माझी, ही थोडी साफ करावी लागेल आणि खूप दिवसांनी जॉईनिंग केले त्याच्यामुळे थोडं घाबरल्यासारखं पण वाटतं आहे, पण ठीक आहे. 2-3 दिवसात आता सवय होऊन जाईल. आता मी चेंज करतो आणि थोडं काहीतरी खाऊन घेतो. सकाळी ड्युटीवरती जावं लागेल आणि बाकी आता शिपवरती पोचलो आहे मी. तुम्हाला शिपवरची व्हिडिओ आता बघायला मिळतील. बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.